फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आता ना आंब्याचा सीझन चालू आहे, सो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या रेसिपीज करतो। तर आज आपण अशीच एकदम मस्त थंडगार आहे ना आंब्याची रेसिपी करणार आहोत। एकदम छान पैकी अशी रिच, थिक आणि क्रीमी असा मँगो व्हॅनिला शेक करणार आहोत आपण। आता काय होतं की उन्हाळ्यात त्यांना पाहुणे येतात किंवा मग लहान मुलांना असं काहीतरी गार काहीतरी खावंसं प्यावंसं वाटतं आणि छान पोटभरीचं पण हवं असतं। तर त्यासाठी नेहमीच आपण आमरस किंवा हे करण्यापेक्षा ना कधी पण तुम्ही हे 2 मिनिटात करून देऊ शकता। सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। मँगो व्हॅनिला थिक शेक साठी ना एका मिक्सर मध्ये मी आमरस काढलेला आहे 2 आंब्यांचा, तो घालून घेते, म्हणजे मँगोचा पल्प घालून घेते मी। आता हा जे व्हॅनिलाचा जो कप असतो ना आपला 10 रुपीज वाला, तो सगळा मी ह्याच्यात टाकून घेते। आता व्हॅनिला आईस्क्रीम टाकून झालं की लगेच त्यात ना 2 ग्लास दूध टाकायचं आहे। आता मस्तपैकी ना ह्याचा शेक तयार करून घेऊयात आपण मिक्सरवर। आपण मस्त ना मिक्सर मध्ये हा शेक करून घेतलेला आहे। आता ग्लास मध्ये ना आपण मिल्कशेक ओतून घेतलेला आहे, त्याच्यावर ना आपण एक मस्तपैकी गार्निशिंग करूयात। मी 1 चमचा परत आहे ना व्हॅनिला आईस्क्रीम ह्याच्यावर टाकून घेते। त्याच्यावर मस्तपैकी आता छान कलरफुल असे टूटी फ्रुटी, थोडेसे मिक्स ड्राय फ्रुट्स। तर मस्त असा समर स्पेशल मँगो व्हॅनिला थिक शेक तयार आहे आणि आपण छानपैकी तो सर्व केलेला आहे। सर्व करताना आपण ना त्याच्यावर गार्निशिंग केलंय थोडंसं व्हॅनिला आईस्क्रीमनी, त्यानंतर मिक्स ड्राय फ्रुट्स असतात त्याचे आपण फ्लेक्स करून घेतलेत आणि कलरफुल टूटी फ्रुटी पण आपण त्याच्यावर टॉपिंग केलेली आहे।